बदलाव हा नवयुगाचा, संघर्षाचा, सन्मानाचा. कधी आई बहीण जपले सारेच नात, स्वतःला जाळूनी झाली खरी ही ज्योत. घरचा आधार, लक्ष्मीचा अवतार, साऱ्यांना जोडते शक्ती ही अपरंपार. हा मान माऊलीचा, संस्कारी संस्कृतीचा, हा रंग स्वाभिमानी घर घरच्या सावित्रीचा. सन्मान गृहलक्ष्मीचा, सन्मान गृहलक्ष्मीचा, सन्मान गृहलक्ष्मीचा, सन्मान गृहलक्ष्मीचा. Presented by Karan Kothari Jewelers, Shuddh और अनंत. Driven by Jaika Motors, Civil Lines, Nagpur. Gift partner Gopi NX, Modi #1, Sitabardi, Nagpur. Rucha Creation, Rajiv Nagar, Nagpur. Pure V, अब हर घर चमकेगा प्योर V के साथ. एंड संसार द फैशन मॉल, उत्कृष्ट कपड़ों का संसार. हेल्थ केयर पार्टनर MB Care, स्वीटनेस विदाउट शुगर. Relishing partner Diwarkar's Ajit Bakery since 1955, Ajni Square, Nagpur. नमस्कार, मी संपदा. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते. कार्यक्रम आहे सन्मान गृहलक्ष्मीचा. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपण आलेलो आहोत अंबानगरी म्हणजेच अमरावती इथे. अंबा मातेचे दर्शन घेऊन आता आपण आपल्या गृहलक्ष्मीच्या घराकडे वाटचाल करणार आहोत. आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अमरावतीला येण्याचा हा जो योग जुळून आला आहे, त्याचं कारणही तेवढंच महत्वाचं आहे. UCN हे आपल्या विदर्भाचं आपलं असं चॅनल आहे. तेव्हा गृहलक्ष्मीचा सन्मान करत असताना आपल्या विदर्भातल्या नागपूर व्यतिरिक्त इतर शहरांमध्ये सुद्धा अशा गृहलक्ष्मी आहेत ज्यांचा सन्मान आपण करायलाच हवा. तशीच एक गृहलक्ष्मी आज आपण जिला भेटणार आहोत त्या आहेत सौ भारती बनकर. यांना भेटणार आहोत, त्यांच्या कुटुंबियांशी गप्पा करणार आहोत आणि त्यांचा सन्मान करणार आहोत. त्या बघितलं तर फक्त कुटुंब घर एवढंच नाही तर रिअल इस्टेट बिझनेसमध्ये आपल्या हस्बंडला सपोर्ट करतात. रिअल इस्टेट बिझनेस म्हणजे आजच्या तारखेला सुद्धा खूप कमी महिला ज्या फील्डमध्ये आहेत अशातलं हे एक फील्ड आहे. चला तर मग भेटूया भारतीताईंना, त्यांच्या कुटुंबियांना आणि सन्मान करूया आजच्या गृहलक्ष्मीचा. अंबाबाईचे दर्शन केलेलं आहे, त्यांचा आशीर्वाद सुद्धा घेतलेला आहे. चला तर मग सन्मान करूया आजच्या गृहलक्ष्मीचा. सन्मान गृहलक्ष्मीचा प्रेझेंटेड बाय करण कोठारी ज्वेलर्स. ड्रायव्हिंग पार्टनर्स जायका मोटर्स. गिफ्ट स्पॉन्सर्स संसार द फॅशन मॉल, गोपी NX, रुचा क्रिएशन्स अँड प्युअर V. रेलिशिंग पार्टनर्स अजित बेकरी. हेल्थ पार्टनर्स MB शुगर्स से अँटी शुगर, स्वीटनेस विदाउट शुगर. अंबाबाईचे दर्शन करून आता आपण आपल्या गृहलक्ष्मीकडे आलेलो आहोत. आणि सगळ्यात आधी आपली जी गृहलक्ष्मी आहे आजची त्या म्हणजे भारतीताई बनकर. नमस्कार. नमस्कार. आणि खूप छान सगळी मंडळी इथे जमलेली आहेत. नागपूरहून आम्ही सगळ्यांना भेटायला आलो, खूप आनंद होतोय. तर एकदा ओळख करून देऊ आणि मग आपल्या गप्पांना सुरुवात करूया. चालेल. सगळ्यात पहिले मी माझा परिचय देते. माझं नाव भारती बनकर. माझे मिस्टर सागर बनकर. माझ्या सासूबाई आहेत ताराबाई बनकर. हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे अथर्व. तो माझा मुलगा आहे आदर्श बनकर. हा माझ्या जाऊचा मुलगा आहे कार्तिक बनकर. देवयानी बनकर. त्यानंतर माझी मुलगी अमृता बनकर. हे माझे भासरे विशाल बनकर. या माझ्या जाऊबाई आहेत वंदना बनकर. या आमच्या शेजारी आहे
तेलखडे ताई. त्यानंतर या पण आमच्या शेजारी आहेत महल्ले मॅडम, महल्ले ताई. ही माझी बहीण आहे स्वाती. त्यानंतर या माझ्या काकू आहेत गतपले काकू. त्यानंतर या माझ्या स्टाफच्या मिसेस आहे पूनम कोराट. ही माझी भासून आहे शिवानी बांगडे आणि ही भासूनीची आई आहे गुप्ता ताई. छान, सगळ्यांची मस्त ओळख झाली आहे. आणि आता थोडंसं तुमच्याविषयी पण जाणून घेऊ आणखीन जास्त. आम्ही तुम्हाला ओळखतो ते एक प्रोफेशनल म्हणून, असं रिअल इस्टेट सारख्या क्षेत्रात तुम्ही हस्बंडची साथ देता आहे. पण बालपण कसं गेलं तुमचं? कुठलं बालपण? तसं माझं माहेर आहे नागपूर. मी प्रॉपर नागपूरची. जन्मही माझा नागपूरमध्येच झाला. पूर्ण शिक्षण नागपूरमध्ये झालं. माझं म्हणजे बालवाडीपासून तर ग्रॅज्युएशनपर्यंत नागपूरमध्येच झालं. ॲक्च्युली ग्रॅज्युएशन होण्याच्या आधीच लग्न झालं. सेकंड इयरमध्ये असतानाच लग्न जुळलं. एक्झाम मी फायनल इयरची लग्नाच्या नंतर दिली. तुमचं बालपण? माझं पूर्ण बालपण अमरावतीमध्ये गेलं पूर्ण. अच्छा. आणि शिक्षण पण अमरावतीत झालं पूर्ण. आणि खूप कमी वयापासून माझं नोकरीची सुरुवात झाली. आणि नोकरीची सुरुवात सोबत जे आहे पण हळूहळू पण व्यवसायामध्ये पण वाढलो पूर्ण. म्हणजे हा तुमचा फॅमिली बिझनेस होता नाही, रिअल इस्टेटचा वगैरे? नाही, ॲक्च्युली कसं लहानपणी वडील वारले पूर्ण. लहानपणी वडील वारले, आई असले, आई आणि मी दोघं भाऊ होतो. तर माझं करिअर जो आहे तो ॲज ए सुरुवात झाली होती माझी ॲज ए ऑफिस बॉय म्हणून. 18 डिसेंबर 2000ला मी ॲज ए ऑफिस बॉय म्हणून काम केलं ICICI बँकेमध्ये. आणि तिथून मग मी आपल्या करिअरचं पास सुरू केलं. नंतर काही दिवसानंतर मग सेल्स एक्झिक्युटिव्ह, मग सेल्स ऑफिसर, मग सेल्स मॅनेजर. मग ती कंपनी ICICI चेंज केली. मग HDFC बँकेला आलो मी. तिथे ॲज ए टेरिटरी मॅनेजर म्हणून काम केलं. टोटल 12 वर्ष मी नोकरी केली. त्याच्यानंतर मग स्वतःचा एक व्यवसाय करायचा. आणि एक ठरवलं होतं की वयाच्या 40व्या वर्षी आपण जॉब करणार नाही आणि रिटायरमेंट घेणार. आणि निश्चित 100% वयाच्या 40व्या वर्षी मी रिटायरमेंटच्या पोझिशनवर होतो पूर्ण. म्हणजे बँक बॅलन्स सकट सगळं ओके. म्हणजे जे ठरवलं ते साध्य केलेलं होतं तुम्ही. हां, त्यात यांची किती साथ तुम्हाला लागली? आता यांची साथ जी आहे हे तर लग्नापासून साथ आहेच पूर्ण. म्हणजे यांचं बाय प्रोफेशनल जे होतं ते एकदम शिक्षण. जेव्हा आमचं लग्न झालं ते हे ग्रॅज्युएट म्हणजे अंडर ग्रॅज्युएट होते. म्हणजे सेकंड इयरची यांनी एक्झाम दिली होती. लग्न झाल्यानंतर मग यांना म्हणतो तुम्ही शिक्षण करा पूर्ण. तर मग ग्रॅज्युएशन पण झालं, MBA पण झालं आणि MBA HR पण. आणि हळूहळू करता करता त्यांना म्हणत होतं जसं आम्ही ऑफिस घेतलं. ऑफिसमध्ये एकदा डब्बा घेऊन, तर ही ऑफिसमध्ये डब्बा घेऊन यायची. बाजूला बसत म्हटलं 1 घंटा बसायचं, लोकांशी कसं बोलायचं, काय बोलायचं शिकायचं. ती मला तर मी ऑफिसला येऊन काय करायचं, काय करू म्हणते. बरोबर. तुम्ही माणसाशी बोलते, मी काय करू. नाही तरी घरी जेवण करायचं नाही, इकडे मग तू डब्बा तू ऑफिसला आणायचा. म्हणजे मी फक्त ऑफिसमध्ये डबा नेऊन देणे, तिथे सोबत जेवण करणे आणि रिटर्न येणे एवढंच माझं दिनचर्या. मला काम तेवढंच दिलेलं होतं. मी घरी जेवणार नाही, फक्त डबा घ्यायचा. आमचं आधी ऑफिस होतं गाडगेबाबा संकुलला. तर फक्त डबा घेऊन जायची. तो खूप छोटासा कॅबिन होता आमचं. फक्त 2 चेअर इकडे आणि एक यांची चेअर. आणि मला उभंच राहावं लागत होतं. मला काहीच येत नव्हतं. मी टिपिकल हाऊसवाईफ होती. पण तुला बघता बघता शिकता येईल, फक्त उभं राहणे एवढंच तुझं काम आहे. 2 तास तिथे थांबणे आणि घरी वापस येणे. एवढं करता करता बाजूला बसून बसून शिकत शिकत मी आजपर्यंत यांच्या माध्यमातून पोहोचले. पण म्हणजे आज ऐकल्यावर असं जाणवतं की तुमचं बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग आहे. विश्वास एकमेकांवरचा खूप स्ट्रॉंग आहे. यांनी इतकी छान संधी दिली तुम्हाला काहीतरी छान घडवेल. पण ही जोडी कशी घडली, इथे मला जास्त इंटरेस्ट वाटतोय. हे लग्न कसं जमलं? जोडीचा एकदम कोइन्सिडन्सच झाला तो. ॲक्च्युली माझी जी मोठी नणंदबाई आहे त्यांचं सासर माझ्या माहेरच्या अगदी समोरासमोरच. माझे बाबांचं छोटंसं दुकान आहे बेकरी. तर त्या रोज दुकानात यायच्या, सामान घ्यायचा. त्यांनी जस्ट एकदा म्हटलं बाबांना की तुमची मुलगी दाखवा, माझा भाऊ आलेला आहे. तो ॲक्च्युली नाशिकला गेला होता मुलगी पाहायला, पण तिथली मुलगी काही आवडली नाही म्हणे. आता इथपर्यंत आणलं तर कुठली तरी मुलगी दाखवावंच लागेल. आता मी म्हटलं की आहे बा समोर आमचं घर, तर एकदा मुलगी दाखवून देऊ. ॲक्च्युली मी घरी पण नव्हती. मी ट्युशन क्लासला गेली होती, सेकंड इयरमध्ये होती तेव्हा. घरी आल्याबरोबर बाबा म्हटले की तयारी कर, तुला पाहायला पाहुणे येत आहे. आजपर्यंत असं कधीच झालं नव्हतं की कधीतरी लग्नाचा विषय निघाला असेल, तुझं लग्न करावं लागेल. म्हणजे एकदम मॅच्युरिटी 0%. म्हणजे काहीच समजत नव्हतं मला. मी म्हटलं मग मी रडायला लागली. बाबा म्हटले की तुला एवढी काही सुंदर नाही म्हणे तू, की तुला एकदम पाहिल्याबरोबर कोणी पसंतच करणार आहे. कुठे आहेत बाबा?
ज्यांनी असं म्हटलं ते कुठे आहेत? बाबा सध्या नागपूरला आहे. बाबा म्हटले, म्हणजे मी जेव्हा रडायला लागली तर बाबा म्हणाले की इतकी काही तू खूप सुंदर नाही आहे की तुला एकदम पाणी पसंतच करणार. लग्न असतं, 2-4 वर्ष निघून जातात. फक्त जसं आता त्यांनी म्हटलं एवढ्या आवडीने, तर आपल्याला दाखवणं गरजेचं आहे. मग साडी नाही, ब्लाऊज नाही, काहीच प्रिपरेशन नव्हतं. कुठून तरी साडी आणून दिली माझ्या आईने, कोणाचं तरी ब्लाऊज आणून दिलं, पटापट रेडी झाली आणि जस्ट अर्ध्या तासामध्ये हे लोक पाहायला येणार. तर कंटिन्यू 2 तास माझं फक्त रडणं होतं, डोळे पूर्ण सुजून गेले होते, कारण मला लग्न ही कन्सेप्टच समजत नव्हता, तेवढं मॅच्युरिटी नव्हती. पण मग पाहुणे आले आणि 15 मिनिटात माझं लग्न जुळलं. या सुजलेल्या डोळ्यांनी जेव्हा तुमच्या समोर आल्या, काय असं जाणवलं की 15 मिनिटात लग्न ठरलं? लग्नाचा विषय असा होता की काही माझे फिक्स प्लॅनिंग होते. तो विषय होता तसा, आता आई म्हणे की आपल्याला म्हणजे पोरगी पाहायला नाशिकला जायचं आहे. आम्ही नाशिकला गेलो होतो, पण ती पोरगी आवडली नाही. आईला म्हटलं की बा आता मी सेटल झालेलो आहे, वयाचं काही 24-25 वर्षी सेटल झालो आहे, मला लग्न करायचं आहे आणि आपल्याला जास्त दूर जायचं नाही आहे. अच्छा, हे सगळं तुम्हीच सांगितलं? हा, एकदम. माझ्या आईला म्हटलं की आता मी सेटल झालो आहे, मला लग्न करायचं आहे. ओके. मग शेवटी करता करता झिकझिक करता करता 61,000 रुपये हुंडा भेटला. 63,000. हा, 2,000 तुम्ही कमी सांगितले होते बरं. 63,000 रुपये हुंडा दिला. तर हुंडा दिला पूर्ण. म्हटलं आपल्याला डबल काही कुठे जायचं नाही, डबल काही पोहे खायचे नाही म्हटलं. काकू, 10 मिनिटामध्ये 10 मिनिटात हो. 1,00,000चं 63,000. आणि आमच्या मुलाला घ्यायचंच नाही आपल्याला. मग म्हटलं जाऊ दे थोडं. पण तुम्हाला का घ्यायचा होता? मला काय घ्यायचं, मला मागणी घालायची होती. मग मागणी तुम्ही डायरेक्ट मुलगीच मागून घ्यायची ना. मुलगीच मागितली ना. मग हुंडा कशाला हवा होता आता तुम्हाला? मुलगी म्हणजे आता मामाकडलीच पोरगी आहे काय? भाचीच आहे ना. हो, बरोबर आहे. भाजीकडनं तुम्ही हुंडा घेणार मग होते. भावाकडे घ्यायचा नाही का? हाय घ्यायचा नाही की मी सांगा. असं वाटतं तुम्हाला घ्यायचं? हो. हे तेव्हाचे आता किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही? ते आता 18 वर्ष लागेल तिला. 18 वर्ष. बाबांनी कौतुक केलं आहे, तर आईबद्दल तुम्हाला काय वाटतं? माझी आई चांगली आहे. दोन्ही हे पण आणि ती पण. असं आहे? हो. लहानपणीपासून हेच वाटतंय की आता वाटायला नाही, लागलंय? लहानपणी. तुम्ही खरं खरं सांगा. नाही, मम्मी खूप सपोर्टेड राहिली स्टार्टिंग पासूनच. म्हणजे खूप सपोर्ट पण केलं आणि घरचंही करते, बाहेरचं पण करते. डान्सची खूप आवड आहे मम्मीला. म्हणजे जे पण गाणं म्हणून गाणं नाचणं चालू करून देते. डान्सची प्रचंड आवड, डान्सची आवड, गाणं म्हणायची आवड. चंद्रावर खूप छान नसते. आणि बस. तसे माझी मल्टीटास्किंग आहे. तिला जे पण काम वाटतं ती ऑलमोस्ट करूनच टाकते पूर्ण. म्हणजे असं काही नाही की तिला कोणती वस्तू म्हणजे करता नाही येईल तिला. ती ऑलमोस्ट काम करत राहते आणि सगळ्याच्यात 100%च असते ती, केव्हा पण म्हणा. मग तुमच्याकडनंही तसं परफेक्शन एक्सपेक्टेड असेल? ऑफकोर्स आहे, पण तेवढं परफेक्शन नाही आहे आमच्यामध्ये, पण तिच्यामध्ये खूप जास्त आहे. खूप परफेक्ट आहे. माझी मम्मी खूप चांगली आहे. ते बाहेरचं पण सांभाळते आणि घरचं पण सांभाळते. माझा जर काही होमवर्कमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर मम्मी ते पण सांभाळते. माझी मम्मी पहिल्याची बिझनेस वुमन आहे की तिला विदर्भ रत्नाचा अवॉर्ड भेटला आहे. माझ्या पप्पांनी पण मम्मीला खूप सपोर्ट केला आणि ते आज असा बिझनेसच्या प्लॅटफॉर्मवर खूप मम्मीने श्रेष्ठ हासिल केलं. जाऊबाई बाहेर पण जातात, बिझनेस करतात. मुलांनी सांगितलं की आई नसली काही टेन्शन नाही, बडी मम्मी आहे. काय सांगाल जाऊबाईविषयी? तिथं जाऊपेक्षा माझी बहीणच आहे छोटी. आणि छोटी बहीण म्हटलं म्हणजे कसं, ती जरी घरी नसली तरी मी मुलांना हँडल करू शकते, चौघांना. पण काळजी नाही राहत, तिला जर कधी वेळ झाला यायला तर मग या मुलांना मी सपोर्ट करते पूर्ण. पण असं म्हणजे तुम्ही आता एवढं सांभाळून घेताय म्हटल्यावर असं पण होतं का कधी की सगळं तुमच्यावरती सोडून नाही. चालल्या त्या? नाही, असं कधीच नाही. असा विचार पण नाही येत माझ्या मनात की ती बा सर्व सोडून माझ्यावरच जाते. तेवढं ती पण करून जाते ना. शक्यतो तिचं पूर्ण हँडल करते ती तिचं घर पूर्ण. पोरांना सपोर्ट पण करते. पोरं जर 7ला यायचे असले तर ती लगेच येते. पण कधी बायचान्स तिला जर वेळ झाला, मीटिंग वगैरे जर असली तर मग मी हँडल करून घेते मुलांना. भासऱ्यांचं काय म्हणणं? बॉन्डिंग छान आहे आमचं दोघांचं. म्हणजे मी जरी नसली ना, बरं मी तरी घरीच राहते, मी जर बाहेर गावी गेली तर ती पण पूर्ण हँडल करून घेते. माझ्या मुलांना, त्यांना सर्वांना सपोर्ट करते. म्हणजे जशी जशी वेळ असेल आलटून पलटून दोघी जणी एकमेकींना सांभाळून घेतात. हो हो हे जॉईंट फॅमिलीचं मला असं वाटतं की स्ट्रॉंग पॉइंट आहे हो, हो. की एक कुठल्याही एका व्यक्तीवर सगळं टेन्शन येत नाही. नाही.
सगळं सुख दुःख वाटली जातात हो, सगळी सुख-दुःख छान वाटली एकमेकांना. जातात. खूप छान. आमच्या घरात एक टाचणी जरी पडली ना तरी सगळ्यांना आवाज येतात. म्हणजे एवढी शांतता असते. नाही म्हणजे शांतता इतकं नसते. प्रत्येक गोष्ट डिस्कस असते. बरोबर. प्रत्येक गोष्टीचं बॉन्डिंग खूप छान आहे. दोघंही Vacation वगैरे असते. डिस्कस करतात. व्हॅकेशन मध्ये पण आम्ही प्रॉपर हिशोबाने सगळं डिस्कशन चालतात सगळं. इतकं छान वाटतंय तुम्हा सगळ्यांना बघून की इतकंच मस्त बॉन्डिंग आहे. आता तुम्हा दोघांचं बॉन्डिंग थोडंसं चेक करूया. एक गेम खेळूया. गेम अगदी सोपा आहे. तुमच्या समोर काही पिन्स ठेवल्यात आणि काही रबर बँड्स ठेवलेत. एक पिन घ्यायची, त्याच्यात रबर टाकायचा आणि त्या रबरला पुढे आणि एक पिन, एक रबर असं ऑल्टरनेट लावून चेन बनवायची 30 सेकंदात. सगळ्यात लांब चेन ज्यांची होईल ते असतील या गेमचे विनर. स्टार्ट. स्टॉप. असं धरा एक मिनिट. हा बघा, 1 2 3 रबर आहे, 3 पिन आहेत, 3 पिन आहेत आणि 3 रबर आहे. इथे सुद्धा यांची जोडी अगदी स्ट्रॉंगली एकमेकांना सपोर्टिंग जशी आहे तशीच आहे. दोघांनीही इक्वल बनवलेलं आहे. म्हणून तुम्हाला मिळतंय रुचा क्रिएशन्स यांच्याकडनं गिफ्ट. आज मैत्रिणीला एवढं सगळेजण इतकं छान अप्रिशिएट करतायत आणि विदर्भ गौरव पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. कसं वाटतंय मैत्रिणीचं? खूप छान. कारण त्यांना जेव्हा अवॉर्ड मिळाला ना तेव्हा आम्ही स्वतः कौतुक करायला लागलो की मॅडम तुम्ही किती छान मोठं काम केलं. आणि आमच्या बिल्डिंगमध्ये एक अशी व्यक्ती आहे की एवढ्या कमी वयात ती एवढी प्रगती करते, तर आम्हाला खूप अभिमान आहे मॅडमचा. आणि कधीही मॅडमकडे बघितलं की एकदम हसत असतात त्या. म्हणजे आम्हाला जरी टेन्शन असेल तरी मॅडमकडे बघितल्यावर एकदम दूर होऊन जाते आमचं टेन्शन. इतकी छान मैत्रीण तुम्हाला लाभली आहे. तुम्हाला कुठला असा गुण आहे जो त्यांचा खूप आवडतो? त्यांचा हसणारच गुण मला खूप आवडतो. हो ना. आता तुम्ही सांगा एक असा गुण जो तुम्हाला अजिबात आपल्या मैत्रिणीचा आवडत नाही. तो असं नाही. नाही. आणि कधीही फ्रेश असतात. म्हणजे एवढं त्या 10 तास जरी बाहेर असतील आणि घरी जरी मॅडम आल्या तर कधीच त्यांच्या चेहऱ्यावर असं म्हणजे हे नाही दिसणार आहे की हा आता थकल्या बा. म्हणजे तो गुण पण एक त्यांचा खूप छान. तुम्हाला काय वाटतं? मला मॅडमबद्दल एकच बोलायचं आहे. मॅडम म्हणजे स्वतः खूप कर्तव्य करतात आणि दुसऱ्यांना पण सांगतात. मला गाडी चालवता येत नाही आणि माझे मिस्टर पण इथे नसतात. माझे मिस्टर CRP मध्ये आहे फौजी आणि माझी मुलगी आणि मी इथे राहतो. पण मला तेलखणे मॅडम आणि वंदना मॅडम आणि भारती मॅडम यांचा खूप सपोर्ट आहे. आणि कारण का मी एकटी राहते ना आणि त्यांच्या तिन्ही घरांचा मला खूप छान सपोर्ट आहे. आणि मॅडम मला नेहमीच म्हणतात की तू गाडी शिक. आणि म्हणजे मेन म्हणजे कसं आहे की मॅडम म्हणजे स्वतः पण करता आणि दुसऱ्यांना पण सांगतात का तुम्ही करा तर तुम्ही पुढे जाल, नाही तर काहीच नाही आहे. मॅडम आणि त्यांचा चेहरा खूप असा हसराच असते आणि त्यांना डान्स एक नंबर करतात त्या. आज बहिणीचं सगळं इतकं छान कौतुक सुरू आहे. तुमचा अनुभव काय आहे? लहानपणापासून किती वर्ष तुम्ही त्यांना ओळखताय आहेत त्याच्यामुळे? गेल्या 18 वर्षापासून मी भारतीला ओळखत आहे आणि माझी बहीण खरंच कौतुकासारखी आहे. तुम्ही आज कौतुक करत आहात तिचं, आम्ही नेहमीच कौतुक करतो. आणि ती खूप एनर्जेटिक आहे. आणि कधी कधी ते आंबट गोड गोष्टी म्हणतात ना, पण तिच्याबद्दल आंबट गोष्टी तर काही आहे नाही, पण म्हणतात ना काही मिळवण्यासाठी काही गमवावं पण लागते. एकच वेळेस अशी सहज गोष्ट निघाली तर असंच डिस्कशनचा विषय आमचा की ती धावपळीच्या याच्यात जी मुलं लहानाची मोठी होतात ते घरी राहणाऱ्या ज्या असतात हाऊसवाईफ त्या कशा 24 तास सेवेत असतात मुलांच्या मुलींच्या. पण ती धावपळीच्या याच्यात बाहेर राहायची, नेहमी कायम बाहेर राहायची. त्याच्यामुळे ते जे अतिरिक्त जो वेळ असतो जो मुलांना द्यायचा असतो ती देऊ शकली नाही. आज मुलं मोठी झालीत तर तिला एक कुठेतरी खंत आहे की माझी मुलं मोठी झाली, मला लाड नाही करता आला त्यांना. बहिणीने म्हटलं आता की एक खंत आहे मनात. का असं वाटतं की आपण कुठेतरी कमी वेळ दिला मुलांना किंवा काय?
असं वाटतं, बरेचदा वाटतं असं, की आता जनरली सगळ्या आई मुलांचा अभ्यास घेतात. कोणी ट्युशनला नेऊन देणे, ट्युशनवरून घेऊन येणे, मग मुलांजवळ बसणे, ह्या सगळ्या गोष्टी केल्यात मी, पण इतकासा वेळ नाही देऊ शकले जितका मला द्यायला हवा होता. मग असं करता मुलगी आज माझी 12वीला आहे, मुलगा 10वीला आहे. तर असं वाटतं, की आता जसं आपण न्यू जनरेशन बघतो, तेव्हा असं वाटतं, की बापरे, ह्या किती मुलांना अंगा खांद्यावर खेळवतात. मी म्हणते, आता बऱ्याच मुलांना लेडीजला म्हणते मी, अगं त्यांना सवय लावा. पहिलं असं वाटायचं मला, की आपण खूपच लवकर अंगाच्या दूर केले मुलं, पण नंतर असं आता वाटायला लागलं, की जर ते लवकर अंगाच्या दूर नसते केले मुलांना, तर आपण कदाचित इतकं समोर नसू जाऊ शकलो. आणि तेच आज माझी प्रेरणा घेऊनच समोर जातील ना. तर असं एक मन असंही म्हणतं, की मुलांना खूप कमी वेळ दिला गेला, आणि दुसरं मन स्वतःलाच मग समजून घेतो, की जर आपण मुलांना लवकर जर फ्री केलं नसतं आपल्यापासून, म्हणजे जास्त जर जवळजवळ घेऊन बसलो असतो, तर मुलं इतके लवकर प्रिपेअर पण झाले नसते. आज माझा मुलगा किचनमध्ये सगळं येतं त्याला. तुम्ही मॅगी करायला सांगा, काही फूड बनवायला सांगा, चहा करायला सांगा. सकाळी 3 वाजता 4 वाजता अभ्यासाला उठतो, पण तो मला आवाज देत नाही, की मम्मी मला चहा करून दे. स्वतः चहा करतो, स्वतः पिऊन घेतो, मग आमच्यासाठी पण ठेवतो. माझी मुलगी पण तितकं किचनमधला आवरून घेते. आणि ताईचा सपोर्ट तर मला एवढा जास्त आहे. 1.5 वर्षानंतर मला लगेच मुलगा झाला दुसरा. मुलगी माझी मोठी आहे, 1.5 वर्षानंतर मुलगा झाला. पण जेव्हा तो राहिला होता म्हणजे माझ्या पोटात, तेव्हा सगळेजण म्हणत होते, की होऊ दे, आम्ही सगळं सांभाळू. पण असं वाटलं नाही, की मला म्हणजे असं वाटलं खूप भारी जाणार. पण मला अजिबात दोन्ही मुलांचं जास्त त्रास झाला नाही. ॲक्च्युली सांगायचं असतं, की जेव्हा माझ्या मुलीचं लग्न होणार, जेवढी ती माझ्याजवळ रडेल, त्याच्यापेक्षा जास्त ती माझ्या जवळ रडेल. इतकं जास्त त्यांचं म्हणजे खूपच प्रेम आहे, भयानक. काही दुखलं की मला सांगत नाही, परत तिकडे जाऊन सांगते मी येतपर्यंत. म्हणजे आमचं फॅमिली खूप अशी एक आदर्श फॅमिली म्हणून तुम्ही त्याला पाहू शकता. नक्कीच. आणि मला असं वाटतं, की हे एकमेकांकरता म्हणणं, खूप सपोर्ट, ती पण खूप मोठी गोष्ट आहे ना. आज मला यायला कितीही वेळ झाला तर मला याचं टेन्शन राहत नाही, की बापरे 9 वाजले, माझ्या मुलांनी काही खाल्लं असेल का, नाही खाल्लं असेल का, भूक लागली असेल का, असं कधीच टेन्शन नाही. मी 8 दिवस दुबईला गेली, त्याचं टेन्शन नाही. घरात करणारे करून राहिले, देणारे देऊन राहिले, खाणारे खाऊन राहिले. आम्ही त्याचा लोड कधीच घेत नाही, कारण आम्हाला माहिती आहे एक बडे पप्पा, बडी मम्मी आणि त्यांची आजी, 3 जण सगळं मॅनेज करून घेतात. त्याच्यामुळे ते आज नसते तर कदाचित आम्ही इतक्या वरती नसतो आलो. पण हे पण खूप मोठा तुमचा अचीवमेंट आहे मी म्हणेन. कारण ही सगळी एवढी नाती जपण्याकरता तुम्हाला पण काही ना काही सॅक्रिफायसेस करावेच लागले, ऍडजस्टमेंट कराव्याच लागल्या. पण त्या आनंदाने केल्याने कुटुंब सगळं आनंदी आहे. बरोबर. तेव्हा इतक्या छान आनंदी वातावरणात आता सगळ्या मैत्रिणींबरोबर एखादा गेम खेळूया. आता मी चिट्स काढणार आहे, त्यातनं ज्या तिघींचं नाव येईल त्या तिघी जणी खेळतील पुढचा खेळ. उषा, रेखा, कसं वाटलं गेम खेळताना? खूपच छान. मजा आली? इतकी छान मजा करता करता जो मनोरा रचलाय तो पण तिघांनीही छान प्रयत्न केले, पण जी आपली अट होती ती पूर्ण करून इतका सुंदर मनोरा रचलाय, म्हणून आजच्या या गेमच्या विनर आहेत उषाताई. आणि तुम्हाला मिळतंय UCN कडनं गिफ्ट. तुम्ही दोघींनी पण मस्त प्रयत्न केलात, म्हणून तुम्हाला सुद्धा UCN कडनं गिफ्ट. आम्हाला तर खूप छान वाटत आहे. म्हणजे माझे जे मिस्टर आहेत ते या सरांच्या ऑफिसमध्ये जॉब करतात. म्हणजे जॉब ऑफिसमध्ये नाही करायचे, आधी ड्रायव्हिंगमध्ये होते, गाडी चालवायचे. पण आम्हाला असं वाटतच नाही की यांच्या ऑफिसमध्ये ते काम करतात. म्हणजे फॅमिली सारखंच वाटते. मॅडम कधी मला फोन करतात, काही प्रोग्राम असला, काही एकदम फॅमिली सारखं बोलवतात. काली त्यांनी कॉल केला सगळ्यात पहिले की तू, आणि सरांचा खूप सपोर्ट आहे. त्यांनी आता त्यांना नवीन वेगळं ऑफिसमध्ये घेतलाय की तू ड्रायव्हिंग का करतोय, तू येतो तुला तर तू ऑफिसमध्ये ये, थोडं तुझं आणखी पेमेंट वाढेल किंवा आणखी काही तुझी ग्रोथ होईल. तर आता ते ऑफिसमध्ये जॉब करत आहे. त्यांचा आम्हाला खूप सपोर्ट है। भारती बनकर ये मेरी मामी सास है, बट वो लगते नहीं है कि मेरे मामी सास है, वो एज अ बहन और सिस्टर फ्रेंड जैसे वो हमारे साथ रहते हैं। उनका हमारे साथ बहुत अच्छा रिलेशन है, बॉन्डिंग है और वो बहुत ही मोटिवेटिंग है।
इंस्पायर करते हैं दूसरों को। जैसे मुझे ये लड़की हुई तो वो मुझे हमेशा बोलते रहते हैं कि तू घर में क्यों एज अ वाइफ हाउस वाइफ क्यों रहती है, इसको छोड़ो करके और आगे कुछ करो। इतकं छान आपण भारतीताईंच्या कुटुंबियांना भेटलो. त्यांचे सगळे गुण जे आहेत ते आज उलगडले हळूहळू सगळ्यांच्या बोलण्यातनं. इतक्या कर्तबगार अशा आपल्या भारतीताईंचा आता आपण सन्मान करणार आहोत आणि सुरुवात करूया महाराष्ट्राची शान फेटा देऊन UCN तर्फे. संसार द फॅशन मॉल यांच्याकडनं ही साडी. गोपी NX यांच्याकडनं हा मानाचा दागिना. तुम्ही सुद्धा खंबीर त्यांना कायम साथ दिलीत म्हणून UCN कडनं हे गिफ्ट तुमच्यासाठी. तुमच्या कुटुंबियांचा असाच हा गोडवा कायम राहावा म्हणून MB शुगर्स यांच्याकडनं हे अँटी शुगर, जे म्हणतात स्वीटनेस विदाउट शुगर. जसं तुमचं एक वेगळं कर्तृत्व आहे तुमच्या फील्डमध्ये, तसंच बेकरीजच्या फील्डमध्ये नागपूरची फेमस अजित बेकरी यांच्याकडनं हा केक. आणि स्पेशालिटी सांगायची तर हा केक क्रीम कमी आणि केक जास्त, त्यामुळे तुमच्या प्रत्येक आनंदी क्षणाचा सोबती होण्याकरता कस्टमाइज डिझाईन्स तुम्हाला यांच्याकडनं मिळू शकतात. तुम्ही सगळ्यांनी पण भारतीताईंना इतकी छान त्यांच्या प्रवासात साथ दिली म्हणून UCN, प्युअर V आणि अहिरकर मसाले यांच्याकडनं हे गिफ्ट तुमच्याकरता. इस ओकेजन पे आप भी कुछ कहना चाह रहे थे? हाँ, तो बस एक गाना ही थोड़ा छोटा सा बोलूंगी कि सीख बिना नदी किस काम की, आंसू बिना आंखें किस काम की, दिल के बिना धड़कन किस काम की, और सागर भैया के बिना भारती भाभी किस काम की. आज UCN चॅनलच्या माध्यमातून सन्मान गृहलक्ष्मीच्या या प्रोग्रामच्या माध्यमातून आम्हाला जायका मोटर्सतर्फे या गाडीचा टेस्ट ड्राईव्ह मिळालेली आहे आणि एकदम एक्सिलंट गाडी आहे. चालवताना खूप एकदम कम्फर्ट वाटते. सीट खूप छान कम्फर्ट आहे, AC पण छान आहे आणि जेवढेही काही फीचर्स सरांनी सांगितले समजून एकदम बेस्ट आहे. घ्यायला काहीच हरकत नाही. नक्की विचार करू या गाडीला घेण्याबद्दल. या कार्यक्रमात सन्मान गृहलक्ष्मीच्या निमित्ताने आपण अमरावती इथे भारतीताई बनकर यांचा सन्मान केला. त्यांच्या कुटुंबियांना भेटलो आणि त्यांच्या सगळ्यांचं बॉन्डिंग बघता त्यांच्या सगळ्यांच्या गप्पांमधनं एक गोष्ट लक्षात आली की प्रत्येक स्त्रीला काहीतरी करण्याची इच्छा खूप तीव्र अशी असते, पण गरज असते ती फक्त कुटुंबियांची साथ मिळण्याची. एकदा का तिला कुटुंबियांचा पाठिंबा मिळाला मग ती जगात हवं ते घडवून आणू शकते. एवढी सशक्त प्रत्येक स्त्री असते, प्रत्येक गृहलक्ष्मी असते. या निमित्ताने आजचा हा कार्यक्रम इथेच संपूया. पुन्हा भेटूया आणखीन एका गृहलक्ष्मीचा सन्मान करण्याच्या निमित्ताने. नमस्कार. सन्मान गृहलक्ष्मीचा प्रेझेंटेड बाय करण कोठारी ज्वेलर्स, ड्राईव्ह इन पार्टनर्स जायका मोटर्स,
गिफ्ट स्पॉन्सर संसार द फॅशन मॉल, गोपी NX, रुचा क्रिएशन्स अँड प्युअरवी. रेलिशिंग पार्टनर्स अजित बेकरी. हेल्थ केअर पार्टनर्स MB शुगर्सचे अँटी शुगर, स्वीटनेस विदाउट शुगर. जेवरों की शिल्पकारी हो या शुद्ध आभूषणों का विश्वास, पिछले 58 सालों से हर मंगल उत्सव में हम आपके साथ हैं. ग्रीन गोल्ड एंड लाइट वेट ज्वेलरी के एक्सक्लूसिव कलेक्शन के लिए सिर्फ करण कोठारी. नागपुर के करण कोठारी, नाम ही पहचान है हमारी. त्योहारों का भरपूर रहे जोश, पर ड्राइविंग के समय आप खोए नहीं होश. आपकी सुरक्षा का हर पल ख्याल. जायका मोटर्स प्राइवेट लिमिटेड. संपर्क 8879 157 990. सजना सवरना हर नारी की पहचान होती है और हर ड्रेस के साथ मैचिंग ज्वेलरी उसकी डिमांड होती है. आपकी इसी डिमांड को पूरा करे गोपी NX. हर पैटर्न, हर प्रकार की ज्वेलरी, कॉस्मेटिक्स और एक्सेसरीज की भरपूर रेंज, यानी गोपी NX, मोदी नंबर 1, सीताबर्डी, नागपुर. श्रृंगार है संसार से, शान है संसार से, ठाट है संसार से, त्योहार है संसार से, त्योहार है संसार से. संसार द फैशन मॉल, यहाँ आपको मिलेगा साड़ीज, लहंगा, कोट सूट, इनका अनोखा कलेक्शन. नियर होलसेल क्लॉथ मार्केट, गांधी बाग, नागपुर.